सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ 68 शब्दांमध्ये मांडला गेलेला आहे आणि याच मुद्द्यावरनं राजकीय वाद पेटला। पदवीधर अपक्ष आमदार सत्यजित तांबेंनी विधान परिषदेत यावरनं तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारने या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी वारंवार सभागृहात प्रश्न मांडावे लागतात आणि हे शालेय शिक्षण विभागाचं अपयश असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल, मला असं वाटत होतं की राज्य शासनाने तयार करून सिलेबस हा सीबीएसईला द्यायला पाहिजे होता। तर तुम्ही जर 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत तर आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ते लिहून देतो आणि तुम्ही ते तुमच्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करा। 2200 ते किंवा 2500 शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा इतिहासात आपण त्यामध्ये मांडू शकत नाही। अजून याचा कसा वाढवता येईल याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीने चालू आहे की आपल्याला स्वतःला घेऊन त्या ठिकाणी आपण दिल्लीला जाऊ, परंतु मी जवळजवळ 2 ते 3दा आपली वेळ मागितली। आपलं शेड्यूल एवढं व्यस्त असते, तुम्ही किती व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो। आम्ही येणं गरजेचं आहे का नाही तो नंतरचा मुद्दा आहे। मंत्री महोदयांनी सोडा, तुमच्या शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लर्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवला नाही आणि ज्या 2200 शब्दांची तुम्ही या ठिकाणी उल्लेख करताय राईज ऑफ मराठा, याच्यामध्ये या पूर्ण 2200 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर किती शब्द आहे याचा देखील अभ्यास केला पाहिजे। कोणीतरी अधिकारी तुम्हाला काहीतरी उत्तर लिहून देतात आणि त्याच्यावर तुम्ही इथं उत्तर सभागृहात देतात, हे अत्यंत चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you